10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये ओबीसींचा आता मोर्चा निघणार आहे आणि ओबीसी नेते मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। मराठा आरक्षणाचा जी.आर रद्द करण्याची मागणी होती आहे आणि यासाठी आता ओबीसींचा पुन्हा एकदा हा एल्गार पाहायला मिळणार आहे। 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये ओबीसींचा हा मोर्चा निघणार आहे। ओबीसी नेते मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। काहीही झालं तरी मोर्चा निघणारच अशी त्यांची भूमिका आहे आणि मराठा आरक्षणाचा जी.आर रद्द करावा अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे। आता पुन्हा एकदा राज्यामध्ये राजकीय वातावरण आरक्षणावरून तापलेलं पाहायला मिळणार आहे। काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांचा गणेशोत्सवाच्या काळामध्ये असलेला मुंबईतला मोर्चा आणि आता त्याला ओबीसी नेत्यांनी दिलेलं हे उत्तर असणार आहे। ओबीसींचा हा विराट मोर्चा निघणार आहे आणि त्यावर ते ठाम आहेत की आमचा डीएनए हा ओबीसी आहे। माझी विनंती आहे की तो 2 सप्टेंबरचा जी.आर रद्द करा आणि 10 सप्टेंबरपर्यंत आम्हाला 10 ऑक्टोबरपर्यंत आमचा मोर्चा 10 ऑक्टोबरला होणार आहे आणि 10 ऑक्टोबरला तो निर्णय घेऊन तुमचा प्रतिनिधी घेऊन मोर्चात पाठवा श्वेतपत्रिका काढून आणि तो 2 सप्टेंबरचा जी.आर रद्द करून मोर्चात पाठवा। मोर्चामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू येणाऱ्या प्रतिनिधींचा आणि सरकारने घेतलेला निर्णय त्याचंही स्वागत करू। चुकीचा आहे किंवा हा जो जी.आर काढला तो 2 सप्टेंबरचा तो चुकीचा जी.आर आहे। त्यावर काही कोर्ट केस केलेले आहे हायकोर्टमध्ये। त्याची 5 तारखेला सुनावणी आहे। त्यामुळं आता कुठल्याही पद्धतीच्या जी.आरला त्या ठिकाणी जी मागणी आहे जी.आरच बदलला तसा वगैरे कोर्टामध्ये आता केस सुरू असल्यामुळं त्यामुळं अशी कुठली भूमिका आता करता येणार नाही। परंतु हे मात्र दक्षता घेता येईल कोणतंही चुकीचं प्रमाणपत्र निघणार नाही। पण 10 तारखेचा मोर्चा जो ओबीसी संघटनांनी कॉल केला आहे तो मोर्चा मात्र परत घ्यावा। राज्याची पूर परिस्थितीचा विचार करून हा मोर्चा परत घ्यावा